नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या 5 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सुप्रीम कोर्टाने कडक आदेश देत मुहूर्त लावलाय। राज्य सरकारने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश देत 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। मागील आठवड्यातच राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं। मात्र प्रत्यक्ष निवडणुका केव्हा होणार याबाबत संभ्रम कायम होता। आज सर्वोच्च न्यायालयाने हा संभ्रम दूर करत यापुढे कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही असा ठाम निर्णय दिला। त्यासोबतच राज्य सरकारला 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपलं म्हणणं कोर्टात सादर करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे गेल्या 4 ते 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय। आता या निवडणुका खरोखरच वेळेत पार पडतात का? 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यभरात मतदारांचा कौल घेण्यात येतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आता अंतिम मानला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।